तुम्ही कधी रात्री आकाशाकडे बघितलंय का? त्या अगणित ताऱ्यांकडे? आणि मनात विचार आला आहे का, की आपण किती लहान आहोत या विशाल विश्वात? आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अविश्वसनीय प्रवासावर. एका अशा प्रवासावर जिथे वेळ आणि जागा यांचा अर्थच वेगळा आहे. एका अशा प्रवासावर जिथे आपल्या कल्पनाही थांबतात. स्वागत आहे विश्वाच्या रहस्यमय प्रवासात. 13.8 अब्ज वर्षांपूर्वी अंधार होता, शून्य होतं, कुठेही काहीही नव्हतं. ना वेळ, ना जागा, ना पदार्थ. आणि अचानक एका क्षणात महास्फोट, बिग बँग. या एका क्षणात संपूर्ण विश्वाचा जन्म झाला. कल्पना करा, संपूर्ण विश्व एका बिंदूपेक्षाही लहान होतं आणि त्यातून आजचं हे असीम विश्व निर्माण झालं. आज स्फोटानंतर विश्व वेगानं पसरू लागलं. पहिल्या काही सेकंदात तापमान होतं अकल्पनीय, ट्रिलियन डिग्री. यात फक्त ऊर्जा होती, शुद्ध प्रकाश. हळूहळू हे विश्व थंड होऊ लागलं. ऊर्जेपासून पदार्थाची निर्मिती झाली. हायड्रोजन आणि हेलियम हे पहिले घटक तयार झाले. पण विश्व थांबलं नाही. गुरुत्वाकर्षणाच्या जादूमुळे हे वायूचे ढग एकत्र येऊ लागले, दाट होऊ लागले आणि अचानक पहिल्या ताऱ्यांचा जन्म झाला. हे ताऱ्यांचा जन्म आहे का जादू? कल्पना करा, एवढा मोठा वायूचा ढग दाट होत 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 आणि एका क्षणी केंद्रस्थानी इतका दबाव निर्माण होतो की अणुसंलयन सुरू होतं. न्यूक्लिअर फ्युजन. हायड्रोजन हेलियमात बदलतं आणि या प्रक्रियेत अफाट ऊर्जा निघते आणि तारा चमकू लागतो. आपला सूर्यही अशाच प्रक्रियेनं तयार झाला आणि आजही तो दररोज 70 लाख टन हायड्रोजन हेलियमात बदलतोय, प्रत्येक सेकंदाला. पण हे तारे फक्त प्रकाश देत नाहीत. ते आपल्या अस्तित्वाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या पोटात कार्बन, ऑक्सिजन, लोह सर्व घटक तयार होतात. आपल्या शरीरातला प्रत्येक अणू कधीतरी एखाद्या ताऱ्याच्या आत होता. म्हणून म्हणतात, वी आर मेड ऑफ स्टार स्टफ. आपण ताऱ्यांचा धुळापासून बनलेले आहोत. आता कल्पना करा, अब्जावधी तारे एकत्र येतात आणि एक आकाशगंगा तयार होते. आपली आकाशगंगा, मिल्की वे. यात 200 ते 400 अब्ज तारे आहेत. हे ऐकून डोकं चक्कर येतं ना? आणि आपला सूर्य? तो या आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात आहे. आकाशगंगेचे केंद्रपासून 24,000 प्रकाशवर्ष दूर. आणि ही आपली आकाशगंगा स्थिर नाहीये. ती फिरतेय. 230 किलोमीटर प्रति सेकंद या वेगानं. आपण इथे बसलो आहोत असं वाटतं, पण आपण अंतराळात प्रचंड वेगानं प्रवास करत आहोत. विश्वात अशा ट्रिलियन आकाशगंगा आहेत, प्रत्येकीत अब्जावधी तारे, आणि त्या प्रत्येक ताऱ्याभोवती ग्रह असण्याची शक्यता. पण विश्वात फक्त सुंदर गोष्टीच नाहीत, काही भयानक रहस्यही आहेत. कृष्णविवर, ब्लॅक होल. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक प्रचंड कृष्णविवर आहे, सॅजिटेरियस ए. त्याचं वजन सूर्यापेक्षा 40 लाख पटीनं जास्त. वैज्ञानिकांचा विश्वास आहे की प्रत्येक मोठ्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असे कृष्णविवर असतात. ते आकाशगंगेला एकत्र धरून ठेवतात. या महाकाय विश्वात आपलं एक छोटंसं घर आहे, आपला सौरमंडळ. केंद्रस्थानी आपला सूर्य. त्याभोवती 8 ग्रह फिरत आहेत. बुध, सूर्याच्या सर्वात जवळचा. तापमान दिवसा 430 डिग्री आणि रात्री -198 डिग्री. शुक्र, सर्वात उष्ण ग्रह. जरी बुध जवळ असला तरी शुक्र अधिक गरम. का? कारण त्याच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट.
पृथ्वी, आपलं घर. विश्वातली एकमेव जागा जिथे आपल्याला आयुष्य सापडलंय, किमान आत्तापर्यंत. मंगळ, लाल ग्रह. कधीतरी इथे पाणी होतं आणि कदाचित आयुष्यही. गुरु, राक्षस ग्रह. इतका मोठा की त्यात 1100 पृथ्व्या मावतील. हा ग्रह आपला संरक्षक आहे. त्याचं प्रचंड गुरुत्वाकर्षण लघुग्रहांना आकर्षित करतं आणि आपल्या पृथ्वीला वाचवतं. शनी, त्याच्या सुंदर कड्यांसाठी प्रसिद्ध. युरेनस आणि नेपच्यून, बर्फाचे ग्रह. खूप दूर, खूप रहस्यमय. या सगळ्यांमध्ये आपली पृथ्वी खास आहे. का? कारण इथे आयुष्य आहे. पृथ्वीवर आयुष्य का आहे हे समजून घेणं म्हणजे अनेक योगायोगांची कहाणी. सूर्यापासून अचूक अंतर. जर थोडंसुद्धा जवळ किंवा दूर असतो तर पाणी द्रवरूपात राहू शकलं नसतं. योग्य आकार. जर पृथ्वी लहान असती तर गुरुत्वाकर्षण कमी असतं आणि वातावरण धरून ठेवू शकली नसती. चंद्राची उपस्थिती. चंद्र आपल्या अक्षाला स्थिर ठेवतो. यामुळे हवामान स्थिर राहतं. गुरुचं संरक्षण. लघुग्रहांपासून बचाव. आणि सर्वात महत्त्वाचं, पाणी. द्रव स्वरूपातलं पाणी. आयुष्याचा पाया. कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आज पृथ्वीवर लाखो प्रजाती आहेत. समुद्राच्या खोल तळापासून ते हिमालयाच्या शिखरापर्यंत. आयुष्य सर्वत्र आहे. पण आत्ता सर्वात मोठा प्रश्न, विश्वात आपण एकटे आहोत का? या अब्जावधी आकाशगंगा, त्रयस्थ, ट्रिलियन तारे आणि त्याहून जास्त ग्रह, यातल्या कुठेतरी आयुष्य असेलच ना? वैज्ञानिक सतत शोधत आहेत. अलीकडच्या वर्षात हजारो एक्झोप्लॅनेट्स शोधले गेले आहेत. पृथ्वीसारखे ग्रह, केप्लर 452b, अर्थ्स कझिन, पृथ्वीसारखाच आकार, सूर्यासारख्याच ताऱ्याभोवती. ट्रॅपिस्ट-1 प्रणाली, 7 ग्रह, त्यातले 3 हॅबिटेबल झोनमध्ये. प्रॉक्सिमा सेंटॉरी बी, आपल्या सर्वात जवळचा एक्झोप्लॅनेट, फक्त 4.2 प्रकाशवर्ष दूर. पण आयुष्य सापडायला आता ही बरीच वाट आहे. कदाचित आयुष्य खूप वेगळ्या स्वरूपात असेल. आपण कार्बन आधारित आहोत, पण कदाचित सिलिकॉन आधारित आयुष्य असेल. कदाचित पाण्याऐवजी दुसऱ्या द्रवावर आधारित. फर्मी पॅराडॉक्स. जर विश्व इतकं मोठं आहे तर एलियन कुठे आहेत? का आपल्याला त्यांचे संकेत मिळत नाहीत? कदाचित अंतर खूप जास्त आहे. कदाचित आपण पहिले आहोत. किंवा कदाचित प्रगत सभ्यता आपल्याला शोधत नाहीये. विश्वाचं भवितव्य काय आहे? विश्व आजही पसरतंय. आणि फक्त पसरतच नाही, त्याचा वेग वाढतोय. हे कसं शक्य? याला कारण आहे डार्क एनर्जी. एक रहस्यमय शक्ती जी विश्वाला धक्का देत आहे. वैज्ञानिकांच्या मते 3 परिस्थिती शक्य आहेत. बिग फ्रीज. विश्व सतत पसरत राहील. सर्व तारेचं इंधन संपेल, विश्व गडद आणि थंड होईल. एन्ट्रोपी वाढेल आणि सर्व काही समतोल साधेल. बिग क्रंच. विश्व पसरणं थांबेल आणि पुन्हा आकुंचन पावेल. सर्व काही एका बिंदूत कोसळेल. बिग रिप. डार्क एनर्जी इतकी शक्तिशाली होईल की आकाशगंगा, तारे, ग्रह, अगदी अणूही फाटतील. पण घाबरू नका. हे अब्जावधी वर्षानंतर होणार आहे. त्यावेळी आपली सूर्य आधीच रेड जायंट बनून पृथ्वी गिरून गेलेली असेल. आता सर्वात आश्चर्यकारक सत्य, आपण जे काही पाहतो, तारे, ग्रह, आकाशगंगा, गॅस, धूळ, हे सर्व विश्वाच्या फक्त 5% भाग आहे. बाकीचं काय? 70% डार्क मॅटर. आपल्याला दिसत नाही, छेद देत नाही, पण त्याचं गुरुत्वाकर्षण आहे. आकाशगंगा इतक्या वेगाने का फिरतात? डार्क मॅटरमुळे. आणि 28% डार्क एनर्जी, जी विश्वाला पसरण्यासाठी धक्का देते. म्हणजे आपण विश्वाच्या फक्त 5% भागाबद्दल माहिती आहे. बाकीचं एक रहस्य.
ही आपली सध्याची सर्वात मोठी वैज्ञानिक आव्हान आहे. हजारो वैज्ञानिक डार्क मॅटर शोधण्यासाठी प्रयोग करत आहेत. कल्पना करा, आपल्या भोवती या क्षणी डार्क मॅटर आहे. पण आपल्याला वाटत नाही. तो आपल्यातून जातोय आणि आपल्याला कळतही नाही. आणि ह्या सगळ्यात आपली भूमिका? आपण, मानव, या विशाल विश्वात एक क्षणभंगूर प्रजाती. पण किती धाडसी! 1959 पहिला मनुष्य चंद्रावर उतरला. नील आर्मस्ट्राँगचा पाऊल, आपण मंगळावर रोवर पाठवले. पर्सेव्हिअरन्स आजही तिथे धूळ आणि खडक तपासत आहे. व्हॉयेजर 1 आणि 2 हे अंतराळयान आता सोलार सिस्टम बाहेर आहेत. त्यावर गोल्डन रेकॉर्ड आहे. मानवतेचा संदेश जर कुठे कोणी सापडला तर. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, आजपर्यंतचं सर्वात शक्तिशाली दुर्बीण, हे 13.5 अब्ज वर्षपूर्वीचे तारे पाहू शकतं. आपण मंगळावर कॉलनी बनवण्याचं स्वप्न पाहतोय. युरोपा, टायटनसारख्या चंद्रांवर आयुष्याचा शोध घेतोय. शेवटी कदाचित आपण दुसऱ्या ताऱ्याच्या प्रणालीत जाऊ. जेनरेशन शिप्स, कित्येक पिढ्यांचा प्रवास. तर मित्रांनो, विश्व किती मोठं आहे, इतकं मोठं की आपली कल्पनाच थांबते. आपल्या पृथ्वीचा व्यास 12,700 किलोमीटर, सूर्यापर्यंत 15 कोटी किलोमीटर. पण जवळच्या ताऱ्यापर्यंत 4.2 प्रकाश वर्ष, म्हणजे 40 ट्रिलियन किलोमीटर. आपली आकाशगंगा 1,00,000 प्रकाश वर्ष व्यासाची आणि निरीक्षण करता येण्याजोगं विश्व 93 अब्ज प्रकाश वर्ष व्यासाचं. हे ऐकून आपण किती लहान वाटतो ना? पण तेच सुंदर आहे. कार्ल सेगन म्हणाले होते, "वी आर अ वे फॉर द कॉस्मॉस टू नो इटसेल्फ." आपण विश्वाचाच एक भाग आहोत. आपल्या शरीरातला प्रत्येक अणू कधीतरी एखाद्या ताऱ्याच्या आत होता. आपण तारेची मुलं आहोत. आपण इथे आहोत या क्षणी, या छोट्याशा ग्रहावर, विशाल विश्वात. हे एक चमत्कार आहे. तर रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तारेकडे बघत नाही आहात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुळाकडे बघत आहात. तुम्ही घर पाहत आहात. विशाल, रहस्यमय, सुंदर, आपलं विश्व. आणि हा प्रवास अजून संपलेला नाही. आपल्याला अजून किती काही शिकायचं आहे, किती रहस्य उलगडायची आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? तर लाईक करायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब केलात का? नसेल तर आता करा. आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत. सगळ्यांना विश्वाची ही आश्चर्यकारक कहाणी सांगा. विश्वाबद्दल तुम्हाला सर्वात आश्चर्यकारक काय वाटलं? तुम्हाला पुढे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे? तुम्हाला एलियन लाईफ असण्याची शक्यता वाटते का? आपण भेटूया पुढच्या प्रवासात, पुढच्या अविश्वसनीय कहाणीत. धन्यवाद आणि कीप एक्सप्लोरिंग.